आणि बघूया आजच्या दिवसामध्ये कसा खेळ ते करतील. अष्टपैलू खेळाडू आहेत. तुषार लोखंडे यांच्याकडनं RBS उंबाडे टीम साठी खास करून शुभेच्छा आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू होतोय. महत्वाची मॅच. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. भूषण जाधव त्याच्या संगतीने या दरम्यान सोनू भोईर. पहिले षटक नेहमीप्रमाणे महेश ठाकरे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल. दिशा देण्याचा प्रयत्न. लाईन बघावी लागते. नाईक सरांचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं एक धाव स्कोर बोर्ड वरती ऍड केले जाईल. आमच्या सोबत आसमान. सुंदर रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आसमानच्या माध्यमातून. गुणसंख्यलेखक आहेत. ओव्हर द विकेट ना. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं तिथे. या दरम्यान शैलेश ठाकरे उपस्थित होते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एक्स्ट्रा कव्हरला एक धावीतनं मिळते. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 2. बिनगडी बाद 2. शांत सुरुवात. सर्वाधिक धावा आजच्या दिवसामधील आपल्याला पाहायला भेटला अष्टविनायक ठाकूरपडा टीमच्या माध्यमातून. सुभाष ठाकरे, महेश ठाकरे, हरेश ठाकरे, ठाकूरपडा संघ स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले बासमन. गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते महेश ठाकरेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. आज किरण ठाकरे दिसत नाहीयेत. बिग सपोर्टर किरण ठाकरे आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सुभाष ठाकरे यांचे वडील देखील आले आहेत. काकांना विनंती, काका आपण व्यासपीठावरती या. किरण ठाकरे आपण देखील यायचे व्यासपीठावरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. तर गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते. महेश ठाकरेचं जेवढा पण कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहेत. आणि त्यांचा फिटनेस जर बघितलं तर सुंदर फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस म्हटलं की मोठी जिम्मेदारी यांच्या खांद्यांवरती. आणि सातत्यानं क्रिकेट म्हटलं की आणि ठाकूरपणा म्हटलं की आपल्याला पाहायला मिळतो महेश ठाकरे हा खेळाडू. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे 2. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. पाठवतो बॉलर खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट सागर ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. टीमचे कॅप्टन आहेत. डायरेक्ट हिट झाला असतं तर भूषणला तसंच मागे देखील जावं लागलं असतं. तसं काय होत नाहीये. इथनं एक धाव मिळते. एक रिस्की सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 3. बिनगडी बाद 3 अशी धावसंख्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा स्कोर बोर्डवरती आपल्याला कमी पाहायला मिळतात. त्याचं कारण महेश ठाकरेची चांगली गोलंदाजी. अप्रतिमा खेळाडू आहे. ओव्हर द विकेट. गती कमी केली. इनफिल्डच्या वरून खेळत. इनसाइड आउट. फटका हवे ते प्रयत्न केला खेळाडून. स्लीपर कव्हरच्या दिशेनं रोशन ठाकरे तिथे उपस्थित होते. दरम्यान अंपायरचा इशारा आलाय. या दरम्यान हा षटक जो आहे याच्यामध्ये एक चेंडू अजून कदाचित बाकी नक्कीच असावा. आसमान आमच्या सोबत आहेत म्हणजे सुंदर माहिती. एक चेंडू बाकी. नाईक सर. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 5. अक्षयच्या डोळ्यामध्ये त्यांनी सुरमा देखील घातला आहे. आणि खूप चांगलं गुणसंख्येने आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. शपथ झाले सोनू भोईर. मात्र लाईन चुकीची आहे. पुन्हा नाईक सरांचा इशारा आलाय की हा चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं एकदा अजून अंकित केली जाईल. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 6. 6 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाड आयोजित पंक्याबाई स्मृती चषक 2020. ओव्हर द विकेट. लीडिंग एज आहे. जेल होऊ शकेल. मात्र खेळाडू भरपूर मागे होते. फाईन लीगच्या दिशेनं फिल्डिंग चांगली झाली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकापेक्षा जास्त इथनं धाव मिळणार नाही. एका षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 7 धावा. दरम्यान सुरुवात जर विचार केला तर एवढी चांगली नाहीये.
मात्र प्लस पॉईंट असा आहे की एक विकेट गेला नाहीये. भूषण आणि मैदानाच्या मध्ये सोनू अजूनही खेळतोय. महेश ठाकरेची नक्कीच मी तर म्हणेल ही पहिली ओव्हर खूप चांगली आपल्याला पाहायला भेटली. पहिला षटक जबरदस्त आपल्याला पाहायला भेटला महेश ठाकरेच्या माध्यमातून. वेळ कमी घ्यावा, 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायची आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. यस डीजे. पैसे गोवेश जरी नशे सांगन एक हौस माझी घरवालता माझे एकवीरा माऊलीचा दर्शन घरवालता. आक्रमणाला सुरुवात केली आहे सोनू भोईरनं. चौकार. DJ Vaibhav in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. कल्पेश ठाकरेवरती आक्रमण. ओव्हर द विकेट फुल टॉस वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर चौकार पाहायला भेटला आणि आ मात्र येत नाही तो सोनू भोईरच्या बॅट मधून बिगिट षटकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. DJ Vaibhav in the mix. पुढचा बॉल. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. यावेळेचा अजून एक चांगला फटका डायरेक्ट हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. ओव्हर थ्रो झालाय. अजून काही धावा मिळू शकतील दोन्ही खेळाडू एका एंडला. आता मात्र परतावा लागेल. एका वेळेस संधी नक्कीच आली होती. आता मात्र इथनं नक्कीच दोघांमध्ये ताळमेळ नसल्या कारणानं कॉलिंग नसल्या कारणानं ही धावचीची विकेट खूप महत्वाची होती अष्टविनायक ठाकूरबाडा टीम साठी. ती विकेट आपल्याला पाहायला मिळते सोनू भोईरची. फलंदाज बाद. ओव्हर द विकेट. या दरम्यान भूषण साठी हा चेंडू. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 18 धावा. ओव्हर द विकेट न. या दरम्यानचा हा चेंडू खूप चांगला आणि फटका देखील सुंदर पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग. 18च्या माध्यमातून चेंडू डीप मध्ये स्लीपर कव्हरला बीट करून जातो सीमा पार. चौकार. DJ
चांगलं आक्रमण उंबाड्याच्या माध्यमातून यावेळेस अजून एक चांगला फटका आहे ऑन साइडला. भूषण जाधवने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. याच्या अगोदर सोनू भोईरचं आक्रमण आपण बघितला आणि आता मात्र भूषणच्या बॅटमधून हा जबरदस्त फटका, षटकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस आता मात्र सरासरी आपल्याला प्रति षटकामागे 14ची पाहायला मिळते. एकवीस धावा झाल्यानं त्याचा विचार केला कदाचित मी तर म्हणेल कल्पेश ठाकरेनं. पहिल्या ओव्हरमध्ये महेश ठाकरेनं 7 खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये पूर्णच्या पूर्ण भरपाई ओव्हर विकेटनं. अतिसा पहिला चेंडू वीरेंद्र सेहवाग स्थानला फटका सुंदर आहे. उगम शेलारने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूने फक्त आणि फक्त आक्रमण पाहायला मिळतोय. सुरेख चौकार. स्कोरबोर्डवरती धावसंख्या 60+ बनवावी लागेल. त्या अनुषंगाने आता मात्र प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही बाजूने आक्रमण होतोय, आक्रमण रोखावा लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील यतीश ठाकरेला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. उगमसाठी यावेळीचा चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं आणि हा चेंडू खूप चांगला पाहायला भेटला यतीश ठाकरेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे दरम्यान 32 धावा, 32 इन बोट, लॉस ऑफ 1. एक खेळाडू बाद झाला आहे. 32 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. ओव्हर द विकेटनं या दरम्यान इनसाइड आउट चेंडू मागे निघून जातो वेगानं. फिल्डिंग तर चांगली झाली आहे. दरम्यान इथनं एक धाव रोखता येणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या 33. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अष्टविनायक ठाकूरपडा भिवंडी विभागातील नामवंत संघ त्यांच्या अगेन्स्ट कल्याण परिसरातील RBS उंबाडे. मॅच चांगली होईल. रफ अँड टफ ही मॅच पाहायला मिळेल आपल्याला. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल स्विच हिट. याच फटक्यांसाठी जाणलं जातं भूषणला. आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू दूरवर येतील, चेंडूची उचलून फेक करतील. दरम्यान इथनं मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्डवरती धावसंख्या आहे 35. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला फटका जबरदस्त आहे. हा ट्रॅकर पिकअप केली लेन खूप लवकर. भूषणने मात्र जो आक्रमण सुरू केला आहे तो आक्रमण सुरूच आहे मैदानाच्या आतमध्ये. ठोकला अजून एक षटकार. वन इन बोट. 41 धावा स्कोर बोर्डवरती. चांगले बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच्या टीम मध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. महेश ठाकरे, बुमबुम सुभाष ठाकरे,
चांगली बॅटिंग आहे खोलवरती, याच गोष्टीचा दरम्यान विचार केलाय. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे, फायदा घेता आला नाही भूषणला. दरम्यान एक धावीतनं घेतली जाईल, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आरबीआय सोमवार टीमची धावसंख्या आहे 42 इन बोट. यस डीजे. शेती नाही, बारी नाही, काम नाही, धंदा नाही, शेलय बेरोजगारी, शेवटी पोटभरानी उपास. फॉर्टी 43 इन बोट. 43 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला भेटली. महेश ठाकरेने जेव्हा गोलंदाजी केली, काही क्षणाला असं वाटलं की पुन्हा एकदा अष्टमी ठाकूरपाडा संघ या मॅचमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये मॅचवरती नक्कीच वर्चस्व निर्माण करेल. मात्र त्याच्यानंतर जी बॅटिंग झाली, सुरुवात केली सोनू भोईरनं आणि भूषणनं, अप्रतिम लाजवाब. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल, स्विचिटचा फटका, सुंदर आहे, क्लासिकल क्रिकेटचा दर्जा मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना भूषण जाधवच्या बॅटमधून अजून एक कलात्मक चौकार. सत्तेचाळीस धावा स्कोर बोर्ड वरती. क्लास इज परमनंट. दरम्यानचा अजून एक चांगला फटका आहे. मात्र चेंडू डीप मध्ये, फिल्डिंग चांगली झाली आहे आणि सुभाष ठाकरेकर मात्र नक्की जी फेक केली ती दरम्यान मी तर म्हणेल चुकीची आहे. ऑन द स्टंप फेक येणं गरजेचं होतं. दरम्यानच्या 2 धावा अजून इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 49. आसमान, सुंदर हँड रायटिंग तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त माहिती, नॉलेज आहे या गोष्टीचा. ओव्हर द विकेट चेंडू अंडरम बॉक्सला टॅप झाला. महेश ठाकरे आहेत, खराब क्षेत्ररक्षण, धावा जास्त मिळू शकतील. खेळाडू दूरवरनं सागर ठाकरे टीमचे कॅप्टन जात आहेत. दरम्यान इथनं मिळतील या अजून 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने 50 अप. 51 धावा स्कोर बोर्ड वरती. टाळ्यांचा गजर नक्कीच लेफ्ट साइडला जे पाठीराखे आहेत भरपूर मोठ्या संख्येने. आरबीएस उंबाडे टीमचे. ओव्हर द विकेट ना यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग, जेल होऊ शकेल. जज करतात खेळाडू, जेजमेंट चुकलंय, जेल झाली आहे, ड्रॉप आणि इथनं धावा मिळतील या 2. सुभाष ठाकरे नाराज आहेत, भरपूर नाराज आहेत खेळाडूवरती. झेल खूप महत्वाचा आहे या क्षणाला. एक एक धाव महत्वाचा आहे, धावा वाचवाव्या लागतील ते सांगतायत सुभाष ठाकरे. विकेट गेलीच आहे, 2 धावा खर्ची केल्या आहेत, त्या महागात पडू शकतील. क्रिकेटमध्ये काय एक एक धावेला खूप महत्त्व दिलं जातं, कारण का एक एक धावेसाठी सामना तुम्ही कदाचित गमवू शकता, एक धावेसाठी तुम्ही मॅच जिंकू देखील शकता. मग तो समीकरण, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि सुभाष ठाकरेला भरपूर वर्षाचा जाणगा अनुभव आहे. ओव्हर द विकेटनं
पुढचा बॉल. यावेळीचा फटका जबरदस्त आहे. क्लास जबरदस्त या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक क्लासिकल फटका भूषण जाधवच्या बॅट मधून. हा चौकार. $57 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगलं क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा हाताचा चेंडू शेवटचा मात्र डॉट येतोय आणि अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा बनवल्या गेल्या 57. 58चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला आणि लगेच आपण ड्रॉ देखील काढणार आहोत. तर आमच्या कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण लगेचच कव्हर करायचं आहे. दरम्यान आमचा व्यासपीठ आणि आमच्यासोबत पुन्हा एकदा कारवे सर जॉईन होतील. कारवे सरांना विनंती आहे की बाजूला चेअर आहे, चेअरवरती बसून पुन्हा एकदा आमच्यासोबत आपल्याला जॉईंट समालोचन करायचं आहे. बघा 2 चिठ्ठ्या इथे आहेत. दोघांमधून आम्ही एक चिठ्ठी उचलणार आहोत. एकामध्ये नाव असेल विजेता संघ आणि एका चिठ्ठीमध्ये नाव असेल धनेश 11 कोकसे संघ. ज्या चिठ्ठीमध्ये जी चिठ्ठी उचलली जाईल, ज्याच्यामध्ये ज्या नक्कीच टीमचं नाव असेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये आणि ज्याचा मात्र नाव नसणार आहे त्या टीमला मात्र जय महोत्सव मानणाऱ्या टीमसोबत मॅच खेळावी लागेल. तर आमचे सन्माननीय पंडितजी, चला आपण चिठ्ठी उचलायची आहे. बघूया कोणाचं नाव आहे. कदाचित असू शकेल विजेता संघ. क्या बात आहे. विजेता संघ या दरम्यान पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी आणि एक मोठी मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. धनेश 11 कुकसे विरुद्ध जय मोसोबा क्रिकेट संघ मानेरे या 2 टीममध्ये सामना सुरू होणार आहे. कारवीजींना विनंती आहे की आपण लगेच जॉईन व्हा आमच्यासोबत. चेअर आपली नक्कीच वाट बघते. योगी पाटील यांच्या नक्कीच तोंडावरती चेहऱ्यावरती खूप सुंदर हास्य आपल्याला पाहायला मिळेल. मोठी मॅच आहे आणि भरपूर बक्षिसं त्या मॅचवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू वीरेंद्र सेवाग स्टाईलनं फटका सुंदर आहे. उगम शेलारने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. दोन्ही अप्रतिम लाजबा ओपन विकेट. पुढचा बॉल विचितचा फटका सुंदर आहे. क्लासिकल क्रिकेटचा दर्जा मैदानामध्ये सादर करतात ओपन विकेट. यावेळेस फटका फसला. मिस्टामिंग जेल होऊ शकेल. जश करतात खेळाडू. जेसमेन चुकलंय आहे ओपन विकेट. पुढचा बॉल. यावेळीचा फटका जबरदस्त आहे. क्लास जबरदस्त खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक योगी पाटील सर. तर प्रेक्षक हो, दुपारचं सत्र सुरू आहे मैदानामध्ये. शपथ झाली सोनू भुईर. वादळी खेळ, क्रिकेटचा खेळ. 57 धावा कुठल्यात. या दरम्यानचा हा चेंडू खूप चांगला आहे. RBS फटका देखील सुंदर पाहायला उंबरडे संघाने जिंकण्यासाठी 14.50च्या वेगाने 58 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आता मैदानात ठाकूरपाडा संघाची 4 षटकांचा मुकाबल्यामध्ये नक्कीच येऊन राहुल सर. ही धावसंख्या चॅलेंजिंग असू शकते आणि नक्कीच हा सामना हाय व्होल्टेज होईल अशी दाट शक्यता. डेफिनेटली मित्रा इगो कमी कर. दोन्ही अप्रतिम लाजबा ओपन विकेट. पुढचा बॉल विचितचा फटका सुंदर आहे. क्लासिकल क्रिकेटचा दर्जा मैदानामध्ये सादर करतात. हॅलो, सलामीची जोडी पाठवायची आहे. तिचे आवाज कमी केला, यावेळेस फटका फसला. जास्त पाहिजे होता. जेल होऊ शकेल. जश करतात खेळाडू. ब्लॅक जो ब्लॅक आहे माईक त्याचा आवाज कमी देखील थोडासा चालेल. हा परफेक्ट आहे, असाच राहू दे याची सेटिंग.
त्याच्यानंतर सरांकडे कोणता आहे, कोणता रंग? सर हा रंग पर्पल आहे तो. जबरदस्त या खेळाडूकडे पर्पल रंगाचा थोडासा जो माहिती आहे. तर फिल्डिंग सजली प्रेक्षक. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल. आमचे मान्यवर उपस्थित आहेत. आमचं व्यासपीठ ज्यांनी नटलंय सजलंय आणि दर्दी प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानामध्ये पाहतो आपण या दुपारच्या सत्रामध्ये. 3 वाजतायत आणि कोण कोणाचे राहुल या सामन्यात 3:13 वाजवेल याचं उत्तर येणाऱ्या 20 मिनिटात. बिग मॅच कमिंग सून. आने वाला मुकाबला बहुत खड़ा मुकाबला. सामना असणार आहे धनय शिलन कुकसे वर्सेस राहुल भुईर मानेरे. इट्स मीन्स दॅट योगी पाटीलचा एका बाजूला संघ आहे, एका बाजूला राहुल भुईरचा संघ आहे. आणि तो सामना जेव्हा सुरू होईल तर योगी आणि राहुलमध्ये जुगलबंदी सुद्धा पाहणार आहोत, कारण त्यावेळेला जुगलबंदी असणार आहे ती क्रिकेटच्या खेळामध्ये त्या 2 गावांच्या संघांची. तर सलामीची जोडी झालेली आहे मैदानामध्ये दाखल. ठाकरे मंडळी. ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम सर, इट्स अ ब्रँड. महेश ठाकरे आणि सागर ठाकरे. काय खेळ झालेला आधीच्या सामन्यामध्ये प्रेक्षक हो. पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेली ती इनिंग, ज्या इनिंगमध्ये 78 धावा कुठल्या होत्या. आणि या ठिकाणी सुद्धा चॅलेंज आहे 58 धावांचं. तो चॅलेंज घेईल का, स्वीकारेल का महेश ठाकरे? सज्ज झालाय. सोबतीला सागर. कडवी झुंज असेल आणि राहुल भोईर माझ्या सोबतीला आहेत या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि ते गेले 3 दिवस तुम्हाला प्रफुल्लित करतात. ऑल द बेस्ट. कम ऑन, शो द गुड गेम. पहिला चेंडू स्वेर मारा. लेग स्टिकला सोडून जाणारा पंच दिनेश नाईक सर सांगतात की इट्स अ वाईट डिलिव्हरी. सुरुवात सर गोलंदाजाकडून खराब झाली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील जेव्हा महेश ठाकरेंनी गोलंदाजी केली त्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, फक्त 7च धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरपासून गिअर बदलला आणि आता इथनं या धावा चेस करायच्या असेल तर चांगला क्रिकेट खेळून एक चांगली सुरुवात करावी लागेल टीमच्या कॅप्टन सागर ठाकरेला. ॲब्सोल्युटली राईट सर, ॲब्सोल्युटली राईट. कारण आधीच्याच खेळाची तुम्हाला पुनरावृत्ती करावी लागणार आहे. जो खेळ तुम्ही दाखवलेला 78 धावांसाठी, कारण प्रति षटकामागे 14.50चं आव्हान आहे. मोठं आव्हान. खाली ठेवला चेंडू. व्हॉट अ कमबॅक. जबरदस्त कमबॅक करतोय. पहिला चेंडू स्वर गेल्यानंतर टाळ्यांची दाद मिळवतो या ठिकाणी गोलंदाज निलेश. निळमय आकाशाच्या छत्रछायेखाली हे निलमय ग्राउंड पाहतो आपण, हिरवमय ग्राउंड पाहतोय. आणि याचं संगम आहे 7 नद्यांचा, जो गंधारीचा ग्राउंड आहे आपण म्हणू शकतो. भगवाच्या इथला ग्राउंड आहे छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंड. आणि या खेळामध्ये सुद्धा राहुल सर आपला सप्तंगी खेळची अपेक्षा आहे. काय म्हणाल? डेफिनेटली या दरम्यान आपल्याला नक्कीच चांगलाच खेळ पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. यावेळेचा फुलर लेनचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू डीपमध्ये. दरम्यान फिल्डिंग चांगली झाली आहे. आउटफील्डमध्ये चेंडूची उचलून फेक केली जाईल. दरम्यान इथं एक धाव मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हा क्रीडांगण, ऐतिहासिक ही क्रीडानगरी कारवेजी. आणि सुंदर आपल्याला खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून सुंदर आपल्याला खेळ पाहायला भेटला. आणि आज मग आपण बघतोय दरम्यान खुला गट आहे, म्हणजे भिवंडी असेल, कल्याण असेल, इतर विभागातील नक्कीच आपल्याला संघ पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये या स्वर्गीय पंखाबाई स्मृती चषकामध्ये कारवेजी. नक्कीच नक्कीच तशाच खेळाची अपेक्षा आहे. परंतु हा सामना नक्कीच हाय व्होल्टेज येईल याबद्दल शंका नाहीये. इथे कमबॅक केलं गोलंदाज निलेशनी छानपैकी. एक वाईड आल्यानंतर 2 चेंडू जबरदस्त इथे हाताळले. समोर आहे सागर. महेश बॅट पॅच देर. महेशचा सॉफ्ट डिस्मिसल. 440 ओळीचा धक्का लागतोय या दुपारच्या सत्रामध्ये. मोठा गडी गारत फलंदाज बाद. गोलंदाजीचं तुमचं एक कणखरपणा किंवा तुमच्याकडचं ब्रह्मास्त्र व्हेरिएशन्स इथे सादर केले. पहिला वाईट टाकल्यानंतर नंतरचे 3 चेंडू जबरदस्त हाताळले आणि जवळपास मोठा म्हणजे शार्क मासा गळाला लावलाय. आणि या ठिकाणी नक्कीच सामन्याला कलाटी मिळू शकते. संजुनी प्राप्त झाले मी म्हणू शकतो उंबाडे संघाला. ना महेश ठाकरे मैदानाच्या बाहेर निराश पावलाने चालले आहेत. मग समोरून कोण होतोय तर बुमबुम सुभाष ठाकरे, जशा नावानंच नक्कीच भरपूर रेकॉर्ड आहेत. सांगायला गेलो तर संध्याकाळ कमी पडेल असा हा बुमबुम सुभाष ठाकरे मैदानामध्ये दाखल झालाय. मॅच खूप चांगली होईल, कारण का अष्टविनायक ठाकूरपडा टीमचा जर विचार केला तर या टीमकडे बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. शेवटपर्यंत संघर्ष करण्या एवढी बॅटिंग या टीमकडे आहे. आणि सुभाष ठाकरेचा खेळ या मॅचमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट.
ॲब्सोल्युटली राईट. परंतु पहिल्या षटकामध्ये चाचपडतायत, स्ट्रगल करतायत फलंदाज, हे तितकंच खरं आहे सर. इन ॲट 3 वन डाऊन बॅट्समन सुभाष ठाकरे. सागरच्या सोबतीला धावसंख्या 2, एक गडी बाद, लक्ष्य 58 धावांचं. 14.50च्या सरासरीने जावं लागणार आहे. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा द विकेट. यावेळेला निलेशचा चेंडू खाली राहतोय, चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागून ट्रॅव्हल होतोय. ऑन साईडला पाहतोय आपण स्क्वेअर द विकेट. क्षेत्ररक्षक फंबलिंग होते परंतु त्याचं नुकसान होत नाही. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं अशा वेळेला, परंतु एकच धावाची इथे प्राप्ती केली जाते. धावसंख्या 3. तर उंबाटे टीमसाठी खास करून शुभेच्छा आल्या आहेत नितेश पाटील यांच्याकडनं. ओव्हर द विकेटनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दरम्यान कारवेची या षटकामध्ये, खास करून निलेश जाधवच्या माध्यमातून. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता परंतु नीटचा चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचला नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. फॉलो करायचा प्रयत्न केला होता. सरप्राइझिंग डिलिव्हरी. पाहतच राहिला फलंदाज गोलंदाजाकडे. नक्कीच गोलंदाज दाद दिली पाहिजे सर, कारण त्यांनी ठाकरे मंडळाला इथे पूर्ण शांत ठेवलंय. या दुपारच्या सत्रामध्ये ज्या संघाने 78 धावा कुठल्या त्या संघाला इथे अशा प्रकारे शांत ठेवणं नक्कीच मोलाची कामगिरी करतोय गोलंदाज निलेश. टाळा मिळवते मैदानामध्ये. यावेळेला मात्र जास्त वेळ थांबणार नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट फॉर रन्स. लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू छानपैकी फ्लिक ऑफ द रिस्ट वापरलं फलंदाज सुभाषने आणि एक संजीवनी प्राप्त करून देणारा चौकार बघितला आपण. सागर आहे सर, सागर येस ओके, डोंट वरी होत असतं असं. आणि धावसंख्या 4 पुढे सरकली ती म्हणजे 7 वर 7 ऑन द बोर्ड. पहिलं षटक समाप्त झालं राहुल सर. एक धक्का दिला, एक वाईट टाकल्यानंतर काही जबरदस्त कमबॅक केलं. चौकार शेवटी आला परंतु मी म्हणतो की पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिला. डेफिनेटली दबदबा राहिला आहे. जसा दबदबा पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये महेश ठाकरेचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या आणि आता देखील तेच तुम्हाला समीकरण पाहायला मिळतो. तेव्हा मात्र प्लस पॉईंट असं होती की विकेट गेली नव्हती उंबाडे टीमची आणि आता मात्र महेश ठाकरेची विकेट गेली आहे. 7 धावा स्कोर बोर्डमध्ये आहेत. यापुढची मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉससाठी आमच्या टॉस बॉक्स समोर यायचं आहे. यापुढची आपल्याला मॅच पाहायला मिळेल जय मोसबा मानेरे विरुद्ध धनेश 11 कुकसे. येस प्रेक्षक, बिग बॅटल कमिंग सून. आणि हा बॅटल सुद्धा व्हेरी व्हेरी बिग आहे. अजून या सामन्यामध्ये जी शांतता दिसते ना, ही वादळापूर्वीची शांतता आहे. कधी विस्फोट होऊ शकतो, कधीही दोन्ही फलंदाज पलटवार करू शकतील इतकी क्षमता नक्कीच आहे सागर आणि सुभाषमध्ये. धावसंख्या 7 झाली. लक्ष होतं 58 धावांचं, म्हणजे आता समीकरण सांगायला हरकत नाहीये. येणारे चेंडू 18 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 51, जो लकी आकडा बऱ्याच जणांसाठी आहे. असतो सुद्धा तो कोणाला लकी असणार आहे, ठाकूरपाडा की उंबरडेला, त्याचं उत्तर आपल्या येणाऱ्या 15 मिनिटात आपल्याला मिळेलच. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज रोहित गांधारी एंडकडून, कल्याण एंड म्हणूया आपण. आणि समोर आहे फलंदाज तो म्हणजे सुभाष ठाकरे. तर राहुल सर, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. ह्या षटकामध्ये बरंच का निर्भर असणार आहे. धावफलक पुढे जाण्यासाठी काही मोठे फटके अपेक्षित असतील. डेफिनेटली सुभाष ठाकरे त्या खेळासाठी जाणला जातं. आणि रोहित शेलार देखील एक चांगला खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र बघूया या षटकामध्ये कसा खेळ होईल. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल, स्विंग अँड मिस. लाईल देखील सुंदर आहे. सुभाष ठाकरे यांना असं वाटलं की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. मात्र खूप चांगला चेंडू, सुरुवात चांगली रोहित शेलारच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली, याला म्हणतात अभ्यासपूर्ण गोलंदाजी. पहिल्या इनिंगमध्ये अभ्यास केला, कशा प्रकारची गोलंदाजी केलेली समोरच्या संघाने, म्हणून त्यांच्यावरती पूर्णपणे अतिशबाजी झाली. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला जातोय आणि चेंडूला खाली ठेवला जातो. विशेषतः याला म्हणतात पूर्णपणे स्टडी गेम, माइंड गेम म्हणतायत म्हणू शकतो आपण, जी रोहित करतोय. वेल बिगिन इज द अपडन असं म्हटलं तर राहुल सर, त्याचं कारण निलेशनी जो पाऊल टाकला त्याच्याच पावलाती पाऊल ठेवणं गोलंदाज रोहित कामगिरी करतोय या षटकामध्ये. डॉट चेंडू बघितला आपण. पहिला धावसंख्या स्थिर 7. समीकरण बदलतंय. 17 चेंडू 51 धावांची गरज. समोर आहे फलंदाज सुभाष ठाकरे. हा चेंडू सुभाष ठाकरेच्या बॅट मधून निघतोय. पॅरल स्ट्रोक करतो, चेंडूच्या खाली लॉंग ऑफ पोहोचला. अजून एक धक्का लागतोय. सेकंड विकेट डाऊन. ठाकूरपाडा बॅक फुटवर. फटका चांगला होता प्रेक्षक, फक्त एलिव्हेशनची कमी आणि गॅप शॉट सिलेक्शन, परंतु तितकीच दाद दिली पाहिजे. क्षेत्ररक्षक तैनात होता लॉंग ऑफला.
मयूरने कुठली चुकी केली नाही पूर्णपणे. मयूर म्हणजे मोराचे पंख पसरवले, सुरक्षित 2 हँडमध्ये चेंडू विसावून घेतला आणि जबरदस्त धक्का इथे लगावला जातोय. रोहितने सुद्धा करून दाखवलं, पावलाती पाऊल ठेवलं निलेशच्या आणि सेकंड विकेटची प्राप्ती केली. आता मात्र इथे सावरावं लागेल ठाकूरपाडा संघाला. आता मॅचमध्ये पुन्हा एकदा नक्कीच मी तर म्हणायला कमबॅक करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी 7च धावा आल्या होत्या, तिथे देखील कमबॅक झाला आणि आता देखील या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला आहे RBS उंबरठे टीमचं. तर ठाकूरपाडा संघाला इथनं सावरावं लागेल. यतीश ठाकरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना शेलारचा पुढचा चेंडू सज्ज आहेत स्टार्किंग एंडला ठाकरे. यावेळीचा फटका सुंदर आहे ऑन साइडला, सँड अँड डिलिव्हर. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करत असताना आल्या आल्या यतीश ठाकरेच्या बॅटमधून हा षटकार. आधीच्या सामन्यात सुद्धा यतीशला मिडल ऑर्डरलाच पाठवलं होतं, यतीशने आल्यालाच षटकार लगावला होता. तशीच सुरुवात करतोय यतीश या ठिकाणी, पण तो थोडंसं प्रमोट केलंय. इनॅट 4 आला या ठिकाणी. आधीच्या सामन्यामध्ये तो इनॅट 5 आला होता, पण या ठिकाणी दाखवून दिलं गरज होती या ठिकाणी, तशी वेळ होती या ठिकाणी आतिषबाजीची आणि आल्याला विस्फोटक फटका लागतो यतीश आणि या ठिकाणी संजीवनी प्राप्त करून देतो म्हणू शकतो आपण. ठाकूरपाडा संघाला संजून देणारा षटकार आला. धावसंख्या वेगाने पुढे सरकली, ती म्हणजे 13 होती. 13 ऑन द बोर्ड. आता पार्टनरशिपची फार गरज असेल. सागर आहे अजून मैदानामध्ये, जो पाहतोय शांतपणे हा खेळ. गोलंदाज रोहित, हा चेंडू रोहित ऑफस्टिकला खूप सोडून जाणारा पंच सांगतात दिनेश नाईक सर. इट्स अ वाईट डिलिव्हरी, कारण हा दडपण घेतला गोलंदाज रोहितने. समोरचा फलंदाज किती मोठ्या नावाचा आहे ते महत्त्वाचं नाही. या ठिकाणी आमचं एक मोठं नाव असलेले फलंदाज अष्टविकेट क्रिकेटर आलेले लखनजी पाटील सावधचे. तर तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असेल तर तुम्ही फलंदाजाला पाहू नका, तुमच्याकडचा सर्वोत्कृष्ट चेंडू तिथे निर्धारित करा, नक्कीच तुम्हाला यशप्राप्ती होऊ शकते. हा चेंडू ओव्हर पिच होता, सरळ बॅटने डाव केला, वाट असतो जशी बंदूक ती गोळी निसटते, चेंडू निसटला आणि चेंडू धडकला सीमारेषेला. चौकार. थँक्यू डीजे. वेगवान चेंडू वेगवान उत्तर. जेवढ्या वेगानं चेंडू या दरम्यान शेलारनं टाकला होता तेवढाच वेगानं यतीशनं या चेंडूला नक्कीच सीमारेषा पार देखील फाटवला आहे. कमेंटमेंट चांगली आहे. संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 18. मागाशीच मी म्हटलं होतं की बॅटिंग खोलवरती आहे ठाकूरपाडा टीमकडं. ओव्हर द विकेटनं अजून एक चांगला फटका आहे. जवळपास खेळाडू कोणच उपस्थित नाहीयेत, लॉंग ऑनचा क्षेत्र खाली आहे, त्या क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला मिळतोय. लागोपाठचा येणारा दुसरा चौकार. नक्कीच या ठिकाणी चेंडू स्लॉटमध्ये दिले जातात, ही चुकीची गोष्ट म्हणू शकतो. रोहितने पहिले 2 चेंडू छान हाताळले होते, त्यानंतर षटकार, त्यानंतर वाईट, पुणे लय बिघडली. याचं कारण की आक्रमण सुरू केलं आल्याला यतीशने. याला म्हणतात की आक्रमकता, आणि आपलं पहिलं बेस्ट डिफेन्स म्हणजे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं समजलं जातं. ते दाखवून दिलं यतीशने आणि सामना पूर्ण आपल्याकडे वळवला. मी म्हणतो की मॅच आता क्लोज सुरू आहे. जो ओपन होत चाललेला पहिल्या षटकामध्ये त्याला आता आपण क्लोज केलंय फलंदाज यतीशने. जबरदस्त कामगिरी, लागोपाठचे 2 चौकार लगावून धावसंख्या जाऊन पोहोचवली 22 वर. लक्ष 58 धावांचं. गोलंदाज रोहित फॉर द विकेट. यतीशसाठी हा फुल टॉस होता, परंतु बॅट चिकट लागून चेंडू ट्रॅव्हल होते विकेट किपरकडे. थोडंसं अर्ली खेळले राहुल त्या ठिकाणी यतीश. जी मानसिकता ती यतीशची, फ्रंटफूट लावून फक्त चेंडूला स्लॉक करायचं होतं, स्वीप करायचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, पण प्रयत्न फसला कारण शफलिंग बघितलं, फुटवर्किंग बघितलं गोलंदाज रोहितने. यालाच म्हणतात चांगली गोलंदाजी, जो त्यांनी शेवटचा चेंडू हाताळला आणि सुरेखीचा षटक त्यांनी समाप्त केलं. डॉटच्या माध्यमातून धावसंख्या आहे 22 स्थिर. ना गती कमी होती या षटकाचा जर विचार केला तर कमी गती आपल्याला पाहायला भेटली. मॅच अजूनही मी तर म्हणेल बरोबरीचाच हा सामना आहे. पहिल्या ओव्हरमध्ये नक्की 7 धावा आल्या, आता मध्ये सेकंड ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आहेत आणि इथल्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. अजूनही मॅच जिवंत आहे पूर्णच्या पूर्ण. या मॅचमध्ये अजून खूप चांगला खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू अजूनही बाकी असतील आणि अजूनही जिंकण्यासाठी जर विचार केला तर या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. 36 धावा अजूनही बाकी आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आता मात्र झाली आहे 22. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7, सेकंड ओव्हरमध्ये आल्या नक्की जितना 15. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. कारवे नक्कीच ये तो सब झांकी है, अरे यार ये तो पिक्चर आउट, बहुत कुछ बाकी है.
2 षटकामध्ये धावा आल्या 22, येणाऱ्या 2 षटकात पाहिजे 36, म्हणजे आव्हान आहे प्रति षटकामध्ये 18.0चं, म्हणजे सी द बॉल हिट द बॉल ही आता नीती वापरावं लागणार आहे फलंदाज यतीश आणि सागरला. एका बाजूला आपण म्हणू शकतो की पोटॅशियम सल्फेट, दुसऱ्या बाजूला पोटॅशियम नायट्रेट आहे. हा विस्फोट होईल का, की गोलंदाज असा कोणी येईल जो पुन्हा एकदा पहिल्या गोलंदाजासारखी गोलंदाजी करेल आणि विकेटची प्राप्ती करेल. पंच त्या ठिकाणी बॉल मागत असताना बेधडक सामना सुरू आहे, हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षक शांत आहेत, मैदान सुद्धा थोडं शांत झालं होतं, परंतु येतीच जसा आला तसं त्याने एक षटकार 2 चौकार लगावून सामन्याला पूर्णपणे क्लोज करून टाकले. नाणेफेकीचा कोल करायचा आहे पुढच्या सामन्यासाठी आणि संघ आहेत मानेरा वर्सेस धनेश कोकसे. कॅप्टन्स आपण यायचे टॉस बॉक्सकडे लगेचच पाचारण व्हायचंय, कारण 2 षटकं समाप्त झाली आहेत. येणाऱ्या 2 षटकांच्या समाप्तीच्या आधीच तुम्हाला पोहोचायचं आहे आणि तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 3 धावांची पेनल्टी आहे, जो कॅप्टन उशिरा येईल त्याच्यासाठी. पण अजून दोन्ही पण कॅप्टन दिसत नाहीयेत. एक कॅप्टन आलेलं आहे, अतिश आमच्या मागे आहेत, अतिश मागे बसलेत, ते पुढे येतील थोड्या वेळाने. तर हा सामना पुढे येईल का, कोणता संघ पुढे घेऊन जाईल ते पाहायचं आपण प्रेक्षक हो. 36 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. दोन्ही पण तुल्यबल संघ फाईट देतील, एकमेकांना झुंज देतील, संघर्ष करतील, का तो संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. कैलासवासी पंक्याबाई स्मृतीच्या जिंकण्यासाठी जो आयोजक आहेत, ज्याचं आयोजन केलेलं आहे जय अंबिका क्रिकेट संघ देवरुंगपाड्याच्या वतीने, कोणता संघ असेल पुढच्या फेरीमधला दावेदार त्याचं उत्तर येणार 10 मिनिटात नक्कीच. ही सब ये तो सब झाकी थी, पिक्चर अभी बहुत कुछ बाकी है. विकास जाधव आणि गावदेवी स्पोर्ट्स सुंबाड यांच्याकडे दरम्यान शुभेच्छा आल्या आहेत, खास करून उमडे टीमला. स्वागत आपलं देखील कारवेजी. पहिला चेंडू यावेळेला उचलला, चेंडूला मिस्टामिक स्ट्रोक, परंतु सेफ लँड होईल असं वाटतंय. लो मॅच लँड टप्पा पडतोय आणि एक नशिबाची साथ लाभते फलंदाजाला. पाहता 2 धावा पूर्ण करतायत. पूर्णपणे तर आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळेल गोलंदाजांकडून सुद्धा आणि फलंदाजांकडून सुद्धा, आणि तितकीच आक्रमकता असावी लागणार आहे फिल्डिंगच्या माध्यमातून. फिल्डिंग इथं आपल्याला नक्कीच चांगली पाहायला भेटली, कारण का चेंडू जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेगमध्ये होता आणि या दरम्यान शेलारचा जर विचार केला तर रोहित भरपूर दूर होता. प्रयत्न खूप चांगला होता. सागर ठाकरे टीमचे कॅप्टन प्रयत्न करतात. संघाची धावसंख्या 24. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच बॉल, सेंड अँड डिलिव्हर. याच खेळासाठी जाणलं जातं सागर ठाकरेला आणि सागर ठाकरेच्या बॅटमधून येतोय संघर्षमय षटकार. या क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारचे ओव्हर पिच डिलिव्हरी आणि तुम्ही हाफ व्हॉली घेण्यासाठी डिलिव्हर देऊ शकत नाही. स्लॉटमध्ये सागर छानपैकी घेतोय, त्याचं बॅकलिप किती सुरेख आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होतोय, टायमिंग बेमिसाल आहे आणि सागर सुद्धा यतीश प्रमाणे ते आतिषबाजी करतोय मैदानामध्ये. अकोट्याच्या चेंडूला पूल केलाय, सक्सेसफुल होणार नाही. चेंडूच्या खाली संदीप आहे, झेल टिपला जातोय. जो सागर तळपला होता इथे विझावं लागतंय त्याला. तिसरा गडी बाद ठाकूरपाडा संघाचा सागरच्या रूपामध्ये. चैताची संध्याला सोन्याचा सजली एक विराई कमलांनो. थाटामाटात मिरवूया आणखी आईचा सोहळा आहे. थाटामाटात मिरवूया आणखी आईचा सोहळा आहे. थँक्यू डीजे. छानपैकी जज केलं भूषणने. क्षेत्ररक्षक भूषण होता त्या ठिकाणी. टॉससाठी आपण वळणार आहे, तत्पूर्वी आपण विकेटचं पतन झालेलं पाहूया. धावसंख्या झाली होती 30 वर थर्ड विकेट डाऊन झालं. ठाकूरपाडा संघ 58 धावांचं लक्ष आहे, अजून 28 धावांची गरज आहे ठाकूरपाडा संघाला. तर विनंती करतो लखनजी पाटील साहेबांना, आपण आपल्या शुभ असते. आमचे अध्यक्ष साहेब सुद्धा इथे विराजमान झालेले आहेत. संतोषजी जोशी सर आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. चांगली संकल्पना, एक क्रीडा संघटना शांतीपूर्ण मैत्रीसाठी असं ब्रीदवाक्य आमच्या असोसिएशनचं, आणि प्रत्येक खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस होतोय. लखनजी पाटील साहेबांचे शुभ असते. धनेश कुकसे वर्सेस मानेरे. इलेक्ट्रिक टू फील्ड मानेरे. लेफ्ट केला, चेंडूला सोडला, ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू जात होता. हा पंचांचे हात समांतर दिनेश नाईक सर पाहत असताना, आणि धावसंख्या अवंतरने फुलते, ती म्हणजे 31 वर जाऊन ठेपली. अजून 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहूया 9 चेंडू में 27 धावांची गरज. राहुल सर. ओव्हर द विकेट. या दरम्यान लाईन पुन्हा एकदा खराब आहे. थोडासा प्रेशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो संदीप भोईरवरती. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच नक्कीच घेतली होती, विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली होती. मात्र या क्षणाला आता सिच्युएशन या मॅचची जर विचार आपण जर केला तर डू अँड डाय सिच्युएशन आहे. दोन्ही टीमला समान संधी आहे जिंकण्याची, मात्र प्रयत्न करावे लागतील आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. या दरम्यानचा लागोपाठचा हा 3रा चेंडू खराब
आपल्याला पाहायला मिळतो, कारण की यतीशनं चांगली बॅटिंग केली आहे. यतीशला माहिती आहे एक ते एक धाव महत्वाची आहे कारवीजी, आणि त्या अनुषंगाने आता मात्र या अवांतर धावा जेवढ्या येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न आहे ताकडबडा टीमच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती या दरम्यान 33. नक्कीच रणनीती छान आहे यतीशची, पण त्या ठिकाणी प्रेशर घेतोय गोलंदाज संदीप. तुम्हाला ह्या क्रुशियल मोमेंटला प्रेशरला पूर्ण झुगारावं लागेल, धुडकारावं लागणार आहे. प्रेशर समोरच्या ठिकाणी तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. येस, दॅट्स प्रेशर एज बॉलिंग, पीस ऑफ बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. हा उचली घेणारा चेंडू टप्पा पडला, तर गुडलेनचा चेंडू होता, सुरेखचा उसळी घेतली आणि डॉट चेंडू बघितला. याला म्हणतात कमबॅक करणं, पलटवार करणं, कारण सामना तसा आहे, प्रत्येक चेंडूमध्ये पलटवार पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 33. येस, समीकरण आहे, येणारे चेंडू आहेत 8 आणि धावांची गरज आहे 25. 8 × 3 = 24. राहुल सर. ओव्हर द विकेट. यतीशसाठी यावेळीचा फटका हवे ते धावा इथनं किती मिळतील, आणि मिळणार आहेत पूर्णच्या पूर्ण 6 धावा. यतीश ठाकरे सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, मी अजूनही थांबलो नाहीये, कारण का मी अजूनही जिंकलो नाहीये मॅच मध्ये. षटकार. थँक्यू डीजे. त्याचं कारण 3 जखमा झालेल्या आहेत. यतीश होती 3 जखमा, 3 गडी बाद झाल्यानंतर यतीशने सामन्याची जणू का सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन 30 दहशत. तोच दरारा इथे यतीश दाखवत असताना पराभवाने माणूस संपत नाहीये, तो प्रयत्न सोडतो तेव्हा संपतो. म्हणून कठीण काळ सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये असं सांगतोय यतीश. मैदानामध्ये एक वादळ निर्माण करतोय. बरेचसे चेंडू आपण इथे निर्धाव बघितले, वाईट बघितले. यतीशच्या षटकाराने पुन्हा एकदा पलटवार केलेला पाहतो आपण मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर. अजून 19 धावांची गरज. 19 रन्स रिक्वायर्ड विदिन 7 डिलिव्हरीज. 7 चेंडू. यतीशसाठी स्लोअर वन, वाट डिलिव्हरी, कॉर्डियलची अपील. अजून एक धक्का, धक्के पे धक्का, यतीश बाद. संकटांना 2 हात करून त्याच्याच हातात असतं. जीवन हा पाण्याचा प्रवाह आहे. जर तुम्हाला समुद्र गाठायचा असेल तर अशा प्रकारचे खास खळगे पार करावे लागतील. अजून एक खास खळगा पडतोय, तो म्हणजे यतीश नावाचा. गणेश भोईर यांच्याकडनं देखील शुभेच्छा आहेत. आपले देखील हार्दिक स्वागत डेफिनेटली. आणि आता मात्र या मॅच मध्ये जर विचार केला तर आता 6 चेंडू शिल्लक आहेत, आणि येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 19 धावा. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती यतीशचा जो विकेट होता तो खूप महत्वाचा आपल्याला पाहायला भेटला. संदीपनं धावा खर्च केल्या हरकत नाहीये, मग यतीश ठाकरेची विकेट व्हेरी इम्पॉर्टंट. कारवे ॲब्सोल्युटली राईट. जिद्द सोडली नाही. जिद्द चिकाटी माणसाला सक्सेसफुल बनवतात. ती जिद्द सोडू नका. चिकाटी नाही, जिद्दी नाही राहा, नक्कीच तुम्हाला यशप्राप्ती होईल. ती जिद्द डेली संदीपने 3 वाईट टाकले, त्यानंतर षटकार सुद्धा खाला, पण तो हिंमत सोडली नाही. कारण ह्या जगामध्ये ज्याच्याकडे हिंमत नाही त्याला अजिबात किंमत नाही. ते किमतीवान ठरतोय गोलंदाज संदीप, आणि त्याचं षटक सुद्धा समाप्त झालं. येणारे चेंडू आहेत 6. धावांची गरज आहे 19. 19 जून 1966 साली जो वादळ आलेला, तसं वादळ इथं आणावं लागणार आहे. ते वादळ काय होतं तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी चेंडू खाली ठेवण्यात येतोय. उचलता आला नाही फलंदाजाला, कारण चेंज ऑफ पेस होता, चेंडू ओव्हरपिच होता. हा फॉली घेऊन लॉफ करायचा होता, पण तो मिस टायमिंग झालं आणि आपण एक धाव या ठिकाणी पाहतोय. बऱ्याच वेळानंतर इथे एक सिंगल धाव येते राहुल सर. त्याचं कारण गती कमी होती कारवेजी. या चेंडूमध्ये आपण गती कमी आपल्याला पाहायला भेटली. वेगानं जर आणखी जा चेंडू असेल तर कदाचित ओव्हरपिचचा षटकार होऊ शकला असता. सिंगल येते. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅट्समन शैलेश. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावेची या मॅचमध्ये अजूनही गरज आहे. जबरदस्त मॅच, प्रेक्षणीय सामना. सर्व काही गोष्टी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अप अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला मिळतात. कधी सामना ठाकूरपाड्याच्या बाजूने तर कधी सामना उंबाड्याच्या बाजूने. ओव्हर द विकेट. फुलटॉस फटका दमदार आहे, आणि इथनं मिळतील या 6 धावा, आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडा.
यू डीजे. जी आपण पकड मजबूत केली होती, जो मोमेंटम येला होता तो मोमेंटम पूर्णपणे ढिसाळ करून टाकला या चेंडूने. खूप खूप खराब चेंडू डिलिव्हर केला. एकदम स्लोवर ऑन फुलटॉस होता. ज्युसी लॉलीपॉप होता जो कोणी खाणार नाही का. जबरदस्त फटका लगावला. टायमिंग सुरेख होतं फलंदाज शैलेशचा. धावसंख्या धावून पोहोचली आहे 46 वर. 12 धावांची गरज. चेंडू हवेत आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्वेअर खूप लांब आहे. झेल कॅरी होत नाही त्या ठिकाणी. पण या ठिकाणी एक चेंज ऑफ पेस पुन्हा एकदा बघितलं. एक चेंडू चांगला पडतोय राहुल सर, पण तो दुसरा चेंडू तुम्ही खराब टाकता. त्याचा अचूक समाचार घेत असताना या ठिकाणी फलंदाज पाहतोय आपण. धावसंख्या 47 समीकरण आहे. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. 3-11. 3 चेंडू आणि 11 धावेची अजून या मॅच मध्ये गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे कारवेजी. ओव्हर द विकेट. गती कमी केली आहे, त्याचा फायदा गोलंदाजाला झाला. डॉट चेंडू आल्याच्या नंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. गावकरी आले आहेत कारण का हा खेळ आहे ग्रामीण क्रिकेटचा आणि ग्रामीण क्रिकेट फक्त खेळण्यासाठी नक्कीच खेळलं जातं. गावाच्या हितेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी आणि गावकऱ्यांसाठी हा ग्रामीणचा खेळ खेळला जातो आणि तोच ग्रामीण क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येकी स्पर्धेमध्ये, प्रत्येकी मॅच मध्ये चांगले खेळाडू उतरतात आणि आपल्या गावासाठी जास्तीत जास्त चांगला खेळ करतात आणि तोच खेळ या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडू 11ची अजूनही गरज आहे. मॅच संपली नाहीये. एखादा मोठा फटका, एखादा षटकार मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नेऊ शकेल कारवेजी. नक्कीच ह्या चेंडूवरती निर्भर असणारे सामना. जर ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये अजून येईल ठाकूरपाडा संघ. नक्कीच प्रतिष्ठेची लढाई दोन्ही गावांची. मी म्हणू शकतो की दोन्ही गावांचं नाव इथे रोशन करू इच्छितात हे दोन्ही संघ, कारण प्लॅटफॉर्म मिळून दिले ते म्हणजे आमच्या जय अंबिका स्पोर्ट्सच्या वतीने, देवरुंगपाडच्या वतीने हे प्लॅटफॉर्म जे मिळाले त्याचं तुम्ही सोनं करा. सोन्याची संधी तुम्हाला येत नसते. आलेल्या संधीचं सोनं करा. या ठिकाणी संधी गमावतोय की काय गोलंदाज. एक चांगला चेंडू टाकला जातोय, दुसरा सवरी टाकला. याला म्हणतात प्रेशर घेणं. इथे प्रेशर देणं गरजेचं आहे. प्रेशर रिलीज करा, नक्कीच तुम्हाला सक्सेसची प्राप्ती होईल. धावसंख्या 1 पुढे सरकते. ती म्हणजे झाले 48. 10 धावांची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. कंटिन्यू. 2 डिलिव्हरीज रिमेन्स. 2 बॉल 10. एका चांगल्या फटक्याची गरज आणि एका चांगल्या चेंडूची गरज. यावेळेचा फटका आहे हवेत आणि तिथे झेल पकडला गेलाय. आता मात्र सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. रोहित शेलारनं पकडला आहे झेल आणि या मॅच वरती पकड आता मात्र मजबूत पाहायला मिळते RBS उंबाडे टीमच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. सोनू नावाचा गोलंदाज इथे डगमगला नाही. दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला गेला होता. त्यानंतर आता अलीकडचा चेंडू आपण वाईट सुद्धा बघितला. पण याला म्हणतात ना की तुम्ही जिद्द करा, चिकाटी ठेवा, हिंमत सोडू नका. जी सुरुवात केली ती निलेश नावाच्या गोलंदाजाने, त्याचीच इथे शेवट होताना पाहतो आपण. असं म्हटलं जातं वेल बिगिन इज द हाफ डन, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ते इम्प्रेशन टाकतोय या ठिकाणी संघ, तो म्हणजे उंबाडे संघ पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करतोय. परंतु या ठिकाणी एखादा मिरॅकल जर घडलं, जर एखादा नो आला, त्या नोवरती मोठा फटका आला तर सामन्याला कलाटी मिळू शकते. परंतु जर तरच्या गोष्टीला राहुल सर महत्व नाही क्रिकेट मध्ये, परंतु इतिहास घडलेले आहेत. फास्ट केला. शेवटचा चेंडू 10 धावांची गरज. मिरॅकल आवश्यक आहे या ठिकाणी ठाकूरपाड्याला, परंतु तो होत नाही. चांगला फटका, गोड शेवट करतोय, पण तो सामना जिंकू शकला नाही. ठाकूरपाडा संघाने चांगलं एंटरटेनमेंट केलं, कारण ही स्पर्धा आहे SK एंटरटेनमेंटच्या नावाने. त्यांच्याच माध्यमातून आपण प्रेक्षित केली पाहतोय. SK इज द एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. व्हॉट अ क्रिकेट. जबरदस्त स्पर्धा इथे रंगते. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षण पाहतोय आपण. रिप्ले पाहू शकता SKच्या माध्यमातून. अलीकडचा रिप्ले बघितला आपण. परंतु ह्या सामन्याने राहुल सर नक्कीच मोठी मेजवानी दिली प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये. अनेक उतार चढाव पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूमध्ये सामना जर कधी इकडे तर कधी तिकडे असा फिरत होता, परंतु अखेरच्या क्षणाला बाजी मारली. ज्यांनी जी पकड मजबूत केली होती पहिल्या षटकापासून, उंबाडे संघाने ती त्यांनी पकड ढील केली नाहीये. So man of the match we are declaring here Mr. भूषण जाधव, ज्याने बेधडकपणे फलंदाजी केली होती. ओपनिंगला आला होता. मॅरेथॉन खेळी ज्यांनी साकार केली होती भूषण जाधव. आमचे स्कोरर नक्कीच सांगतील. 36 धावा, जणू काय 36चा आकडा असल्याप्रमाणे तो ठोकत होता मैदानामध्ये. तोच ठरला भूषण जाधव या सामन्याचा शिल्पकार. मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज भूषण. यू आर द हिरो फॉर दिस मॅच. DJ
गोलंदाज निलेश टाळा मिळवते मैदानामध्ये. यावेळेला मात्र जास्त वेळ थांबणार नाहीये. चेंडू टाळते. 17 चेंडू 51 धावांची गरज. समोर आहे फलंदाज सुभाष ठाकरे. हा चेंडू सुभाषच्या बॅट मधून निघतोय. पॅरल स्टॉप करतो चेंडूच्या खाली पोहोचला. शेलारचा पुढचा चेंडू सज्ज आहेत साकिंग एंडला ठाकरे. यावेळीचा फटका सुंदर आहे ऑन साइडला. सँड अँड पाहू नका. तुमच्याकडे 37 चेंडू तिथे निर्धारित करा. नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होऊ शकते. हा चेंडू ओव्हर पिच होता. सरळ बॅटने डाव केला. वाट असतो जशी पद्धती शोध गुड गेम. पहिला चेंडू स्क्वेअर मारा. लेग स्टिक होतं की बॅटिंग खोल वरती आहे ठाकूरपडा टीम कडे. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका आहे. जवळपास खेळाडू कोणच उपस्थित नाहीये. प्राप्त करत असताना भूषण आणि एक मोबाईल लाईन असं पुस्तकाचं नाव आहे. नवीन संकल्पना आमचे आदर्श शिक्षक संतोषजी जोशी साहेबांच्या माध्यमातून. आणि एक वृक्ष दिलं जाणार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचेरे. पर्यावरण जोपासण्याचा पूर्णपणे प्रयत्न आहे. ह्या असोसिएशनची उद्दिष्ट इतकी छान आहेत की ती उद्दिष्ट सांगता सांगता ठाकरे टीमचे कॅप्टन प्रयत्न करतात. संघाची धाव संख्या 24. ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल सँड अँड डिलिव्हर. आणि सागर सुद्धा इतिश प्रमाणे ते आतिषबाजी करते मैदानामध्ये. बॉल अगोदरचा चेंडूला पोल केलाय. आला, त्यांची मॅच आहे आता. संदीप आहे. झेल टिपला जातो. ओव्हर द विकेट. यतीसाठी यावेळीचा फटका हवे ते धावा इथनं किती मिळतील आणि मिळणार आहेत. 7 चेंडू यतीसाठी डिलिव्हरी. सामना उंबाड्याच्या बाजूने. ओव्हर द विकेट. फुलटॉस फटका दमदार आहे आणि इथनं मिळतील. कडवी झुंज असणार आहे. तर मी विनंती करतो योगी पाटील यांना. मी थोडीशी शांतता घेतो कारण सामना मोठा आहे. हाय व्होल्टेज आहे. त्यासाठी 2 हे कॉमेंटेटर सुद्धा हाय व्होल्टेज असतील. थँक्यू व्हेरी मच.